जे आपल्याकडे आपण पाहतो अनेक महिला लोकांच्या घरी ज्या काम करतात, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, बरोबर, त्या बिचारे दिवसभर काम करतात, मेहनत करत असतात, पण त्यांना जे काही मिळतं पगार असेल किंवा सॅलरी असेल ती खरोखर तेवढी पुरते का? आणि पुरत जरी असली तरी मला वाटतं त्यांचा जो श्रम आहे, त्यांची जी मेहनत आहे, त्याला आपण सन्मान देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत. त्यांचं रजिस्ट्रेशन करू. ह्यांच्यासारखं लाडकी बहीण भाऊ असा घोळ नाही घालायचा आपल्याला. आरामात करू आपण. हे निवडणुकीसाठी नाही आहे, घाईघाईत करायचं नाही, पण हे आपलं सरकार आल्या आपल्याला ह्याच्यावर काम सुरू करायचं आहे. आपल्या ज्या कोळी मच्छीमार बहिणी आहेत, ज्या तसंच मेहनत करतात, पण त्यांना देखील आपल्याला एक आधार म्हणून स्वाभिमान निधी द्यायचा आहे. काही महिने असे पण असतात जेव्हा काहीच उत्पन्न नसतं, तेव्हा मॉन्सूनचे म्हणजे पावसाळ्याच्या वेळी वगैरे त्यांना आपण 12 महिने देखील तसंच आपण एक ते करणार आहोत. परत परवान्यांसाठी नवीन परवाने जे कोळी महिला आहेत त्यांच्यासाठीच, आणि परवाने ट्रान्सफर करायला त्यांच्याच समुदायामध्ये, बाहेर नाही, पण ते पण ह्या हेमांगितांकडून म्हणजे कोळीवाड्यांकडून मला आता सपोर्ट मिळाला आहे. कोणाकडे कोळीवाड्यात जरा हातवरती करून सांगा. धन्यवाद. पण तुम्ही राहिलं पाहिजे, कारण जर मतं नाही मिळाली तर कोळीवाड्यांना आपल्याला आठवत असेल मिंदे सरकारला कशात टाकायचं होतं? क्लस्टर पॉलिसी. हां, आणि तिथे बिल्डरांना ते 8 की 9चा FSI देणार आहेत. तसं न होता कोळीवाड्यांमध्ये कोळी बांधवांना काय पाहिजे, कोळी भगिनीनं काय पाहिजे तेच झालं पाहिजे, बिल्डरांना पाहिजे ते नाही झालं पाहिजे.